नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 16 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची 10वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुरुक्षेत्र। आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या महोत्सवाच्या यंदाच्या आवृत्तीत 51 देश सहभागी झाले आहेत आणि मध्य प्रदेश हा 2025च्या उत्सवासाठी भागीदार राज्य आहे। आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, साऊथ इंडिया नॅचरल फार्मिंग समिटचे उद्घाटन कोण करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेंद्र मोदी। समिटचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी कोयंबतूर येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे ठिकाण कोडिसिया ट्रेड फेअर कॉम्प्लेक्स आहे। पंतप्रधान 50 कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमात 300हून अधिक प्रदर्शनी स्टॉल्स आणि थेट प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत। प्रश्न दुसरा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यावसायिक उड्डाणांची सुरुवात कोणत्या दिवशी होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 डिसेंबर। नवी मुंबई विमानतळावरील विमानसेवा 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। प्रारंभीची क्षमता सुमारे 100 ते 110 उड्डाणे प्रतिदिन अशी असेल। इंडिगोची बेंगळुरू सेवा हे पहिले व्यावसायिक आगमन असेल। अकासा एअर आणि इंडिगो यांनी अनेक देशांतर्गत मार्गांसाठी बुकिंग सुरू केले आहे। प्रश्न तिसरा आहे, ऊर्जा आणि सायबर लवचिकता केंद्र स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम। केंद्रात वीज वितरण जाळ्यांची सायबर आणि कार्यात्मक लवचिकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। आंध्र प्रदेशने 160 गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निश्चित केले आहे। प्रेषणातील नुकसानीत कपात करणे ही राज्याची एक महत्त्वाची प्राधान्याची बाब आहे। ही भागीदारी विशाखापट्टणम येथे झालेल्या 30व्या CII पार्टनरशिप समिट दरम्यान जाहीर करण्यात आली। पुढला प्रश्न आहे, UBS ग्लोबल रिसर्चनुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2028 पर्यंत। भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। FY 28 to 30 या कालावधीसाठी भारताचा GDP वाढदर सुमारे 6.5% राहील असा अंदाज आहे। भारताचा चालू खाते तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट FY 27 पर्यंत GDPच्या सुमारे 1.2% इतकी राहील अशी अपेक्षा करण्यात आली आहे। FY 27 साठी महागाई 4.3% असेल, जी RBIच्या 4.5% अंदाजापेक्षा कमी आहे। भारताच्या वाढीला गती देणारे प्रमुख घटक म्हणजे पायाभूत सुविधा, डिरेग्युलेशन, संशोधन व विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकार हे आहे। या अंदाजामागील प्रमुख अर्थतज्ञ म्हणजे तान्वी गुप्ता जैन, UBS यांच्या मुख्य भारत अर्थतज्ञ। पुढला प्रश्न आहे, OICAचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय कोण ठरले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शैलेश चंद्र। शैलेश चंद्र हे OICA, ज्याचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेकल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले आहेत। हिल्डेगार्ड म्युलर यांची OICA उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। शैलेश चंद्र टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेकल्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स व्यवसायाचे नेतृत्व करतात आणि ते SIAMचे अध्यक्ष देखील आहेत। OICA हे जागतिक वाहन उद्योगाचे सुरक्षा, उत्सर्जन, व्यापार आणि तंत्रज्ञान धोरणांवरील एकत्रित जागतिक मत समन्वयित करणारे संस्थान आहे। सहावा प्रश्न आहे, जनजातीय गौरव दिनी पंतप्रधान मोदी किती कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच रुपये 9,700 कोटी।
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने रुपये 9,700 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील। PM जनमन आणि DA जगुआ योजनांअंतर्गत 1 लाख घरे लाभार्थ्यांना समर्पित केले जातील। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 1,900 कोटींच्या 42 एकलव्य मॉडेल निवासी शाळा उद्घाटनासाठी सज्ज आहेत। गुजरातमधील 14 आदिवासी जिल्ह्यांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी 250 बसांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। प्रश्न 7वा, कोणत्या समुद्र किनाऱ्याला सलग 7 वर्षे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, गोल्डन बीच, पुरी। सुनापूर बीचला सलग 3ऱ्या वर्षी ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळाला आहे। पुरीचा गोल्डन बीच देखील सलग 7व्या वर्षी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरला आहे। ब्ल्यू फ्लॅग कार्यक्रमात 33 पर्यावरणीय आणि सुरक्षा निकषावर समुद्र किनाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते। भारताकडे 2025 ते 26 साठी एकूण 13 मान्यताप्राप्त समुद्र किनारे आहेत, ज्यापैकी ओडिसातील 2 किनारे पूर्ण प्रमाणित मानले गेले आहेत। पुढला प्रश्न आहे, अमेरिकेच्या ऑपरेशन सदर्न स्पियर मोहिमेत मुख्यत्वे कोणती आधुनिक युद्धनौका कार्यरत आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, USS जिराल्ड R. फोर्ड। अमेरिकन सैन्याने सप्टेंबरपासून किमान 20 सागरी हल्ले केले आहेत। ऑपरेशन सदर्न स्पियर अंतर्गत USS जिराल्ड R. फोर्ड यासारखी मोठी युद्धनौका तैनात करण्यात आली आहे। ही मोहीम अंशतः US सदर्न कमांडच्या देखरेखीखाली चालवली जाते, जे या प्रदेशासाठी जबाबदार आहेत। आंतरराष्ट्रीय समुद्री सीमांमध्ये झालेल्या नौका हल्ल्यांमध्ये 80 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। प्रश्न 9वा आहे, झारखंड राज्याने कोणता राज्यस्थापना दिन अधिकृतपणे साजरा केला? तर 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 25वा। झारखंडने आपल्या 25व्या राज्यस्थापना दिनाचे राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सवपूर्वक आयोजन केले। या कार्यक्रमात नगपुरी, संथाली, हो, कुरुक आणि उराव कारसा या प्रमुख लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले। रांची आणि हजारीबाग येथील विविध सार्वजनिक ठिकाणी आनंदमय उत्सव साजरा करण्यात आला। ओराव कारसा नृत्य विशेषतः आकर्षक सजवलेल्या मातल्या म्हणजेच मडकी किंवा घागरी वापरासाठी ओळखले जाते, जे समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जातात। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, शफाली वर्माची कोणत्या संस्थेच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, हरियाणा राज्य महिला आयोग। शफाली वर्माला हरियाणा सरकारकडून 1.5 कोटी रुपये आणि ग्रेड 1 क्रीडा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे। तसेच त्यांची हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली। अंतिम सामन्यात त्यांनी 87 धावा आणि 2 बळी घेत उल्लेखनीय कामगिरी केली। भारताने 2025च्या महिला क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद पटकावले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे इंडो पॅसिफिक सहकार्य मजबूत करण्यासाठी अमेरिकेला कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने भेट दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। धन्यवाद।